फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपली जी पर्स असते किंवा जी बॅग असते की ती कशी असावी, त्यात कुठल्या कुठल्या गोष्टी असाव्यात, ती कशी ऑर्गनाइज करावी, कधी खूप जास्त इमर्जन्सी आली तर त्यातल्या काही गोष्टी आपल्या कामी येतील तर त्या कोणत्या, तर हे आज सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि आज पहिल्यांदा जर तुम्ही चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या, व्हिडिओज आवडले तर सबस्क्राइब जरूर करा। तर आज मी माझ्या पर्स मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी ठेवते, कशा ऑर्गनाइज करते हे तुमच्या सोबत शेअर करणार आहे। आणि तुम्ही जर वर्किंग वुमन असाल किंवा कधीतरी बाहेर जाताना पर्स कॅरी करत असाल तर माझ्या या छोट्या छोट्या टिप्स नक्कीच तुमच्या कामी येतील। आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी बॅगेत कुठल्या कुठल्या गोष्टी ठेवते हे आपण पाहूयात आणि त्यानंतर त्या कशा ऑर्गनाइज करायच्या हे बघूयात। तर सगळ्यात आधी आपलं वॉलेट, हे तर खूप गरजेचं असतं। त्यानंतर एक मेकअप पाऊच। आता हे कसं मी ऑर्गनाइज करते हे नंतर बॅगेत ठेवताना तुमच्यासोबत शेअर करते। आणि एक ही छोटीशी कापडी पिशवी, म्हणजे कसं आहे कधीही आपण ऑफिसवरनं घरी येणार असो, रस्त्याने आपल्याला काही भाजीवाला दिसला किंवा काही घ्यायचं असेल, फ्रुट्स घ्यायचे असतील तर मग त्यावेळेस अशी आपल्या बॅगेत एक छोटीशी पिशवी असली तर खूप उपयोगी येते। म्हणजे माझा पर्सनली हा अनुभव आहे। तर म्हणून एक छोटीशी अशी घडी घालून एक छोटी पिशवी आपल्या बॅगेमध्ये नक्की असावी असं मला वाटतं। त्यानंतर एक मेडिसिनचं छोटंसं पाऊच, आपले जे सोनाराकडनं छोटे छोटे पाकिट्स येतात तर त्यातच मी हे केलं आहे। एक छोटंसं असं बडीशोपचा डब्बा, हे पण खूप गरजेचं असतं। कधी जर तुम्ही काही इतर कामानिमित्त ट्रॅव्हलिंग करत असाल तर बडीशोप वगैरे तर सोबत पाहिजेलच। आणि एक डायरी, तर डायरी कितीही मोबाईल असो किंवा त्यात चांगले फीचर्स असो नोटचे वगैरे, परंतु जे डायरीची जी सर आहे तर ती कशालाच येऊ शकत नाही। कधी काही सुचलं, काही नोट करायचं असेल तर हे पाहिजेलच। एक पेन, रुमाल आणि एक छोटंसं असं हे पाऊच आहे, ह्यामध्ये मी कॉइन ठेवते। म्हणजे आपल्याला पटकन ते सापडल्या जातं, नाही तर काय होतं पर्समध्येच आपण असे कॉइन टाकले की ते शोधत बसा, आवाज तर येत असतो आपल्याला पण त्यावेळेस ते अजिबात सापडत नाहीत। म्हणून असं एक छोटंसं पाऊच करायचं आणि त्यात सगळे कॉइन ठेवायचे, म्हणजे आपल्याला पटकन मिळून जातात। आणि एक हा छोटासा असा मी डब्बा कॅरी करते की कधी बाहेरचं खूप भूक लागली, आपण अचानक बाहेर कुठे लेट झालो, काही जावं लागलं तर काही बाहेरचं तेलकट वगैरे खाण्यापेक्षा एक आपला असा ड्रायफ्रुट्सचा डब्बा, त्यात मी असे ड्रायफ्रुट्स ठेवते, थोडेसे रोस्ट करून मखाने वगैरे, म्हणजे पटकन 2-3 तोंडात घातले तरी होऊन जातं। म्हणून हा डब्बा नेहमी माझ्या बॅगेत असतो। आणि आपल्या घराच्या गाडीच्या कशाच्याही चाव्या, ऑफिसच्या त्या चाव्या आहेत। पेपर सोप, हा पण खूप गरजेचा आहे, कधी बाहेर गेलो तर तिथं जे हँडवॉशचं लिक्विड असेलच नसेल, म्हणून पेपर सोप गरजेचं आहे। आणि त्यानंतर 2 सॅनिटरी पॅड, प्रत्येक लेडीजच्या बॅगेत हे असावेच। कधी आपली सोबत काम करणारी मैत्रीण असेल किंवा कधी काही इन्सिडेंट होऊ शकतो, त्यामुळं असावेत। आणि ते कॅरी करताना आम्हाला एक सांगायचं की अशी ब्लॅक कलरची पिशवी असली तर त्यातच ते ठेवायचे, म्हणजे आपल्याला फेकून देताना पण हे खूप सोयीस्कर होतं की ब्लॅक कलर असल्यामुळे आतलंही काही दिसत नाही आणि आपल्या बॅगेत ठेवताना एवढं काही आपल्याला कळत नाही। कधी कोणी बॅग चुकून उघडली तरीही कळून जात नाही, म्हणून अशी ब्लॅक कलरची पिशवी असेल तर त्यात तुम्ही हे ठेवू शकता आणि फेकून द्यायलाही सोपं जातं। आणि दुसरं म्हणजे पावसाळ्याचं सीझन चालू आहे आता, म्हणून हे असे वॉटरप्रूफ जे पाऊच येतात तर हे वापरायचे। कधी आपला जर मोबाईल असेल, कधी आपण घरी येताना किंवा पाऊस आला तर बॅगेत शक्यतो तर भिजत नाही, परंतु असा
पाऊच असेल की त्यात आपण मोबाईल किंवा आपलं काही डिजिटल वॉच असेल किंवा पेन ड्राईव्ह असतील तर ते असे ह्यात ठेवले तर सेफ राहतात, काही होत नाही. म्हणून आपल्या पर्समध्ये असं एक ट्रान्सपरंट वॉटरप्रूफ असं पाऊच ठेवायचं, म्हणजे ज्या काही पाण्याने भिजणाऱ्या वस्तू असतील त्यात आपण यात ठेवल्यात तर काही एवढं स्ट्रेस राहत नाही. आणि त्यानंतर पाण्याची एक बॉटल. अगदी तुम्ही म्हणाल की पाणी तर कुठेही भेटतं, परंतु कुठलं पाणी सूट नाही झालं म्हणून कधी कुठं पाण्याची नीट सोयी नसेल म्हणून घरचं आपलं एक छोटी पाण्याची बॉटल नेहमी आपल्या पर्समध्ये असावी. तर आता ह्या झाल्या सगळ्या माझ्या वस्तू मी कुठल्या कुठल्या बॅगमध्ये ठेवते. आता ते कशा ऑर्गनाइज करते हे आता आपण पाहूयात. आता माझी पर्स आहे तर सगळ्या ज्या वस्तू आहेत तर त्या मी यात कशा ऑर्गनाइज करते ते आता आपण पाहूया. आता सर्वात आधी मी तुम्हाला माझं मेकअप पाऊच दाखवते. त्यामध्ये मी बेसिकली ठेवते आपला कोम, डिओ, असं मिनी डिओ आता खूप इझिली मिळतात तर ते वापरायचे, आणि एक छोटंसं फेसवॉश. तर ह्या गोष्टीत आपल्याला लागतातच त्या. आणि त्याचबरोबर थोड्याशा अशा टचअपच्या गोष्टी, म्हणजे तुमचं कॉम्पॅक्ट असेल किंवा लिपस्टिक, लिप बाम, एक रबर बँड किंवा क्लच म्हणा, किंवा हे आपल्या ज्या साडी पिन येतात छोट्या त्याही, त्या म्हणजे आपल्याला बऱ्याच ठिकाणी यूज होतात तर त्या पण आपल्या जवळ नेहमी कॅरी कराव्या, इमर्जन्सीला खूप कामी येतात. तर असं हे माझं मेकअप पाऊच असतं. हे ॲक्च्युली पेन पेन्सिल ठेवायचे पाऊच असतात, पण अशा पद्धतीने तुम्ही याला वापरू शकता. किंवा आपलं जे मोबाईल वगैरेचं त्याचंही पाऊच. वेगळे महागडे असे मेकअपचे जे पाऊच येतात तर ते घेण्याची काहीच गरज नाही. अशा आपल्या साध्या पाऊचमध्ये तुम्ही ते यूज करू शकता. त्यानंतर रुमाल. तर रुमाल हा बॅगेचे जे बाहेरचे छोटे कप्पे असतात तिथं ठेवायचा, म्हणजे पटकन आपल्याला सापडून जातो. त्यानंतर तिथंच मी पेनही ठेवला आहे, आणि मागच्या साईडनी जो छोटा कप्पा आहे तर तिथं मी आपल्या चाव्या ठेवते, म्हणजे आपल्याला पटकन मिळून जातात. तिथंच मी बडीशोपचा माझा छोटा जो डब्बा आहे तोही ठेवते, घ्यायला पटकन सोयीस्कर जातो. आणि जो पेपर सोप असतो तो पण मी बॅगेच्या जे बाहेरचे छोटे कप्पे असतात तिथं ठेवते, म्हणजे पटकन सापडतो. आणि नंतर क्लच. तर क्लचमध्ये पण मी फक्त काही पैसे आणि कार्ड्सच ठेवते, बाकी कॉईन वगैरेला सेपरेट पाऊच असतं. आणि जो मोठा कप्पा आहे आपला बॅगेचा तिथंच मी हे क्लच ठेवते. आणि त्यानंतर हे तर माझं एक मेडिसिनचं छोटंसं पॅकेट म्हणा. यामध्ये काही आपल्या पॅरासिटेमॉल, काही मेफ्टॅल स्पा किंवा इयरबड्स, कधी काही उपयोगी लागतील, कधी कशाची गरज पडू शकते, किंवा आता थोडंसं सर्दी खोकल्याचं प्रमाण जास्त असतं तर विक्स, इन्हेलर, किंवा कधी ॲसिडिटी जाणवली तर इनोचं एक पॅकेट, किंवा मेफ्टॅल स्पा, इन्हेलर, किंवा काही खर्चटलं वगैरे तर बँडेज. तर इतक्या सगळ्या भरपूर अशा गोष्टी या छोट्याशा पाऊचमध्ये बसून जातात. आणि काही नाही मैत्रिणींनो, आपल्या सोनाराच्या त्याच्यात असे मिळालेले छोटे छोटे पाकिट असतात तेच यूज करायचे, म्हणजे वेगळे स्पेशली जे येतात तसे ह्याच्यावरती तुम्ही इन्व्हेस्ट करू नका. अशा छोट्या छोट्या गोष्टीच यूज करा. तर पाहिलं तुम्ही या छोट्याशा पाऊचमध्येच माझं किती महत्त्वाचं असं सामान राहून गेलं. आणि त्यानंतर हे असंच एक माझ्या कॉन्फरन्स बॅगमध्ये मला हे पाकिट मिळालं होतं, तर त्यात मी हे कॉईन ठेवते, आणि तेही मी बाहेरच्या साईडच्या कप्प्यात ठेवते, म्हणजे पटकन आपल्याला सुट्टे कोणाला द्यायचे असतील तर ते सापडून जातात. आणि हा ड्रायफ्रूटचा डब्बा, यात मखाने वगैरे थोडेसे मी रोस्ट करून ठेवते, म्हणजे खायला आयत्या वेळी खायला हे चांगले लागतात आणि थोडंसं पोटही भरतं. तर हा डब्बाही माझ्या बॅगेत नेहमी असतो. नंतर ही कापडी पिशवी, तर ती पण आपण अशी बॅगेचे जे बाहेरचे कप्पे आहेत त्यात ठेवायची, म्हणजे आपल्याला संध्याकाळी घरी येताना पटकन काढायला लागली तर ती काढता येते. आणि नंतर जे आपले सॅनिटरी पॅड असतात तर आतमध्ये एक अशी छोटा कप्पा असतो, काही बॅगेमध्ये 2 असतात, तर त्यामध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये ते मिक्स होत नाहीत, म्हणून त्याला सेपरेट तोच कप्पा ठेवायचा. त्यानंतर इथे ही माझी डायरी. मोबाईलमध्ये बरेचसे फीचर्स असतात, परंतु डायरी आपली जी जुनी सवय आहे तर ती चांगली वाटते. आणि ही जी माझी डायरी आहे अगदी छोटी लाईट वेट अशी आहे, आणि यात प्लॅनर आहे, इंडेक्स आहे, किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट्स वगैरे लिहू शकता. असे 3 वेगवेगळे सेक्शन आहेत. तर मला ही खूप प्रचंड आवडते. आणि आता ही ज्यावेळेस भरेल नंतर मी अशीच मिळते का ह्याचाही प्रयत्न करेल. आणि त्यानंतर इथे ती पाण्याची बॉटल.
तर ती पण आपल्यासोबत नेहमी असावी असं मला वाटतं. तर अशी ही माझी पूर्ण बॅग ही इथं रेडी झाली आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्ही जॉब करत असाल किंवा कधीतरी पर्स यूज करत असाल तर ह्या मी ज्या सांगितल्या ह्या छोट्या छोट्या टिप्स नक्की फॉलो करा, तुमच्या खूप फायदेशीर ठरतील. आणि तुमच्याकडेही काही टिप्स असतील तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.